नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाय.टू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ नाही आहेत, पण या ठिकाणी आपण आता कंटिन्युएशनमध्ये व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो मित्रांनो, हा जो काही स्क्रीनवर तुम्हाला मेसेज दिसत असेल, तर हा मेसेज जसाही तुम्हाला आला तर त्या ठिकाणी मला कॉल्स, कमेंट्स आणि मेसेजेस आहेत. सो त्यामुळे या ठिकाणी हा क्लॅरिफिकेशन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सोबतच या ठिकाणी मित्रांनो, आपण पुढे पाहणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांच्या सप्लिमेंटरी एक्झामिनेशनच्या एक्झाम झालेली नाही आहे किंवा त्या डेटला दुसराच पेपर आला किंवा पेपर मिसमॅच झाला आहे, तर अशा पद्धतीला काय करावं लागेल यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच 8व्या सेमेस्टरचा रिझल्ट तुमच्या कधी लागणार आहे या संबंधित सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे काही तुमचं MIS पोर्टल आहे न्यू, तर हे या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. हे भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे डी.वाय.टू युनिव्हर्सिटीचं की जे 8व्या सेमेस्टरचे विद्यार्थी असतील, आता 8वा सेमेस्टरच का, तर त्या विद्यार्थ्यांना लवकर रिझल्ट लागत आहे. त्या विद्यार्थ्यांचे MTechचे ॲडमिशन किंवा MBAचे ॲडमिशन बाकी आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी लवकर रिझल्ट 8व्या सेमेस्टरचा लागत असतो. सो 8व्या सेमेस्टरच्या रिझल्ट संबंधित अगोदर चर्चा करूयात. तर 8व्या सेमेस्टरचा जो काही रिझल्ट आहे, तो रिझल्ट तुमच्या येत्या 5 ते 10 दिवसामध्ये कधीही लागण्याची शक्यता आहे. त्याबद्दलचा सुद्धा आपल्याकडे अपडेट आहे. आणि सोबतच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर युनिव्हर्सिटीकडून असा मेसेज आलेला आहे की त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे, ज्या डी.वाय.टूच्या विद्यार्थ्यांनी 8व्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या पोर्टलवर 8व्या सेमेस्टरचा फॉर्म फिलिंग केलेली नसेल अजूनही, म्हणजे कसं, तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट झाले होते त्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव फॉर्म फिलिंग झालेली नाही. बट कोणत्या विद्यार्थ्यांची गोष्ट करतोय, तर 8व्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांची. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थी कॅरी ऑनवाले आहेत जे मला सांगत आहेत की या ठिकाणी कॅरी ऑनच्या विद्यार्थ्यांनी देखील फॉर्म फिल करावा का. तर मित्रांनो, जर तुमच्या लॉग इनला या ठिकाणी फॉर्म फिलिंग बघायला भेटत असेल, लॉग इन एकदा तुम्ही चेक करायचे आहे, त्या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म फिलिंग बघायला भेटत असेल तर कॅरी ऑनचे विद्यार्थी देखील फॉर्म फिलिंग करू शकता. किंवा जे विद्यार्थी या पोर्टलवर फॉर्म फिल करणार नाही आहेत त्या विद्यार्थ्यांचे असेही या ठिकाणी रिझल्ट लागणार नाही आहेत. सो त्यामुळे या ठिकाणी जे विद्यार्थी फॉर्म फिलिंग ज्या विद्यार्थ्यांची बाकी असेल, 8व्या सेमेस्टरच्या असू द्या किंवा कॅरी ऑनच्या असू द्या, जर तुमच्या लॉग इनला फॉर्म फिलिंग दिसत असेल, विजिबल होत असेल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्की या ठिकाणी फॉर्म फिलिंग आत्ताच करून टाकायची आहे. आणि खास करून जे 8व्या सेमेस्टरचे विद्यार्थी आहेत, 8व्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येत्या 5 ते 10 दिवसात लागणार आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना अर्जंटली, म्हणजे तुमची जी काही उद्याची डेट आहे, अर्जंटली उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत या ठिकाणी फॉर्म फिलिंग करणे इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी 29 तारखेपर्यंत 10 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म जो आहे हा फॉर्म फिल करणं इम्पॉर्टंट आहे 8व्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी. सो जास्तीत जास्त 8व्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंग केली असेल त्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी या ठिकाणी फॉर्म फिलिंग करण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल या पोर्टलवर केलेले नाही त्या विद्यार्थ्यांसाठीच फक्त या ठिकाणी लास्ट ऑप्शन म्हणून त्यांनी या ठिकाणी ऑप्शन उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लास्ट ऑप्शन म्हणून फॉर्म फिलिंग त्या ठिकाणी बघायला भेटत आहे. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी आता भरपूर विद्यार्थी असतील 8व्या सेमेस्टरचे ते नसतील, कारण 8व्या सेमेस्टरला जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म फिलिंग कंप्लीट झालेली आहे. बट ज्या विद्यार्थ्यांचे बाकी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नोटिफिकेशन आलेले आहे. सो आता जे विद्यार्थी कॅरी ऑनचे असतील त्या विद्यार्थ्यांना जर ऑप्शन फिल होत नसेल किंवा व्हिजिबल होत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी सतत कॉलेजशी कॉन्टॅक्ट करत राहायचे आहे. जर 8व्या सेमेस्टरला विद्यार्थी असतील, असे निग्लिजिबल विद्यार्थी असतील ज्यांचा फॉर्म व्हिजिबल होत नाही आहे 8व्या सेमेस्टरमधून, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच आजच्या आज किंवा उद्यापर्यंत कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा आणि उद्या 10 वाजेपर्यंत नक्की तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म फिल करा. जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म फिलिंग केला नाही तर हे जे काही पोर्टल तुम्हाला बघायला भेटत आहे, या पोर्टलवर तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट त्या ठिकाणी डिस्प्ले होणार नाही. सोबतच 8व्या सेमेस्टरचा रिझल्ट येत्या 5 ते 10 दिवसात लागण्याची दाट शक्यता आहे. त्याबद्दलचे सुद्धा आपण त्या ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत की जे काही कॅरी ऑनचे विद्यार्थी आहेत किंवा भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांच्या बफरिंगमध्ये पेपर वगैरे आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागेल का या संबंधित सुद्धा आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहेत. सो हा 8व्या सेमेस्टरचा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त 8व्या सेमेस्टरच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.
सो बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जो काही मेसेज आहे तो तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून आलेला आहे की जे काही विद्यार्थी असतील जे 8व्या सेमिस्टरच्या एक्झामिनेशनसाठी अपियर आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत BTechच्या फॉर्म फिलिंग केलेली नाही आहे 8व्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी, तर त्या विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म फिलिंग आहे ते ऑन ऑर बिफोर टुमॉरो 10 AM म्हणजे 10 वाजेच्या आत तुम्हाला या ठिकाणी उद्यापर्यंत फॉर्म फिलिंग बघायचे आहेत. त्या ठिकाणी न्यू MIS पोर्टलवर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागणार नाहीत. सोबतच मित्रांनो, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे पेपर झालेले नाही आहेत, म्हणजे आता या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचे जो काही डेट आणि टाईम शेड्यूल झाला होता त्या टाईममध्ये एकतर पेपर मिसमॅच झालेला आहे, म्हणजे पेपर व्यवस्थित आला नव्हता. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा पेपर या ठिकाणी व्यवस्थित आला नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचा पेपर मिस झाला असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नवीन गुगल फॉर्म आलेला आहे. तो गुगल फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर कॉलेजेसला भरून द्यायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जसंही सप्लिमेंटरी एक्झामिनेशनचा फॉर्म फिलिंग करून दिला गुगलचा, आता ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म फिल झाला असेल गुगल फॉर्म जो काही कॉलेजकडून आला असेल तर त्या विद्यार्थ्यांनीही काही हे नाही आहे. या ठिकाणी तुम्ही फक्त सप्लिमेंटरीचा जेव्हा तुमचा पेपर राहील त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजकडून कळवण्यात येईल. सो या ठिकाणी सप्लिमेंटरीचा पेपर ज्या विद्यार्थ्यांचा झाला नसेल त्यांनी देखील कॉलेजशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचे आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन DBATO युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल DBATO अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फायनल इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.